हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता गणपती बसलेचा व्हिडिओ तो मागचा होता, म्हणजे गणपती आगमनाचा तो व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट डे जास्त काही शूट केलेलं नाही, थोड्याफार क्लिप्स आहेत त्या मी ॲड करते आणि तिथून पुढे आजचा व्हिडिओ चालू होईल. तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. और मेरे वाइफ को तो सब पता है मैं करने के टाइम उसके लिए उसको भी वॉलंटियर भी ले लिया, ऑप्शन नहीं है। ठीक है, अभी सब ग्रुप का एक पेपर दे दो, सबका एक एक दे दो। अरे बैठो। सेकंड डेला मोदक हंट म्हणून गेम ठेवलेला होता. सगळेजण पार्टिसिपेट करू शकत होते. याच्यामध्ये 3 राऊंड होणार होते आणि 4 जणांचा ग्रुप करून हा गेम खेळला जाणार होता. तर पहिला राऊंड होता गणपतीची 12 नावं शोधायची होती. ब्लॉकमध्ये अल्फाबेट्स दिले होते, त्याच्यातून नावं शोधायची होती आणि याला बराच टाईम गेला. त्यानंतर आमच्या आधी बरेच जण हा राऊंड जिंकून नेक्स्ट राऊंडमध्ये गेले होते. आम्हाला थोडं लेट झालं नावं शोधण्यामध्ये, तरी नंतर आम्ही नावं शोधून ते कलेक्ट केलं सेकंडवालं. तर सेकंड राऊंड होता, गणपतीचे इमेज दिले होते आणि त्यामध्ये 6 डिफरन्स होते आणि ते शोधून सेकंड राऊंड जिंकायचा होता. आणि लास्टचा थर्ड राऊंड खूप हार्ड होता, तो कोणाला माहिती नव्हता, म्हणजे तो सरप्राईजच होता. तो असा होता की 4 म्हणजे क्ल्यू दिले होते आणि ते सोसायटीमध्येच लपवण्यात आले होते आणि ते शोधायचं आणि आपल्या ग्रुपमधल्या चार लोक असतील त्यांच्यासोबतचा तिथे जाऊन सेल्फी काढायचा आणि जो सगळ्यात आधी पोचेल तो विनर असेल. तर त्याच्यामध्ये बरेच जण म्हणजे थर्ड राऊंडपर्यंत पोचले होते, पण त्याच्यातून एकच ग्रुप विनर होणार होता. आम्हाला बराच लेट झालं शोधण्या. आज तिसरा दिवस आहे. आता मला जायला थोडासा उशीर झाला आहे, कारण सगळं आवरून, कारण स्वयंपाक राहिला होता. आत्ताच मी इकडे भाजी ठेवली आहे करायला. इकडे मी बटाट्याची भाजी करायला ठेवली आहे. त्याच्यात कूट वगैरे टाकायचं राहिलं आहे, शिजायला ठेवलं आहे. इकडे चपात्या आणि भात करून ठेवलं आहे. वरण भात झालं आहे, चपात्या झाल्यात आणि सगळं क्लिनिंग करून खाली जायचं आहे. तर म्हटलं आवरून घेऊयात. आणि पिल्लू आणि तिचे पप्पा गेलेत. आता हा तिचा पसारा सगळं आवरून निघायचं आहे. तर मी अशी काय तयार झाली खाली जाण्यासाठी. म्हटलं थोडेसे टॉईज आणि पाण्याची बॉटल घेऊन जाऊयात, जेणेकरून तिला काही तहान वगैरे लागली तर थोडंफार पाणी देऊन. आणि ही ॲजच मॅट ऑर्डर केली आहे, खूप छान आहे ती. छान थोडं पुढं सरकते, त्याच्यासाठी ही मॅट ऑर्डर केली आहे. याच्या बाजूनी दोन्ही साईडने डिझाईन आहे, इकडून अशी आहे आणि बॅक साईडनी थोडीशी अशा टाईपमध्ये. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली होती आणि मला ती घ्यायची होती. खरंच खूप क्वालिटी वगैरे मस्त आहे, छान आहे. तिच्यासाठी बी बेबीच्या या 2 बॉटल मागवल्यात, फिडिंग बॉटल. त्या अगोदर काही दूध पाणी काही मी बॉटल थ्रू नाही दिलेलं, तर म्हटलं थोडंसं बाहेर जाताना बरं पडेल. तर अशा 2 बॉटल आल्यात, पॅक ऑफ 2च्या आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यातली एक मी यूज केली आहे पाण्यासाठी आणि ही म्हटलं थोडंसं मिल्क वगैरे बाहेर वगैरे चाललं तर थोडंसं ग्रेव्ही टाईप आता थोडं सॉलिड चालू केलं आहे, तर म्हटलं ह्याच्यामध्ये घेऊन बाहेर जाऊ शकतो, जेणेकरून द्यायला इझी होईल. म्हणून अशा 2 आता प्लास्टिकच्या मागवल्यात, पण याचं मटेरियल चांगलं आहे, BPA फ्री आहे. प्लास्टिक रिव्ह्यू वगैरे पण चांगले वाटले मला. आणि 2 असल्यामुळे हे 150 ml ची बॉटल आहे. 2 ड्रेस पण ऑर्डर केलेत. आता ते ड्रेस म्हणजे सेटच आहे, पण ते वेगवेगळं घेतलं आहे मी. 3 पॅन्ट्स आलेत आणि 2 शर्ट काइंड ऑफ असे, म्हणजे फ्रॉक टाईपच आहे. त्याचे असे 2 पेअर आहेत. ह्याचा सेट पण भेटतोय आणि सेपरेट पण घेऊ शकतो. मी असं घेतलंय. असं आहे, क्वालिटी वगैरे खूप छान आहे, सॉफ्ट आहे मटेरियल. आणि अशी पॅन्ट आहे त्याच्या खाली. आणि त्याच्यानंतर हा एक कलर आहे, मस्त आहे. हा पण खूप क्यूट आहे, मला खूप आवडला हा कलर. राणी पिंक, थोडंसं लाईटमध्ये जातो पण छान आहे, मस्त आहे.
त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे आणि ही एक्स्ट्रा पॅन्ट, म्हणजे जेणेकरून दोन्हींवर जाईल. आता लहान मुलांना पॅन्ट जास्त लागतात तर एक्स्ट्रा पॅन्ट आहे. म्हणजे 3 पॅन्ट घेतलेल्या, म्हणजे सेट येताना सेपरेट आलाय. 3 पॅन्ट्स अशा आणि 2 असे टॉप. याच्या मी सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कोणाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता आपण खाली जाऊयात. भाजी रेडी आहे माझी, म्हणजे सगळं रेडी करून जाते. ॲक्च्युली आरती संपलेली आहे. आता मला थोडंसं व्हिडिओ करायचा होता, नंतर खूप आवाज येईल म्हणून हे करून घ्यायचं होतं आणि व्हिडिओ यायला थोडासा लेट होतोय, त्याबद्दल सॉरी. कारण तिची थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे थोडं लेट होत आहे. तर भेटूया आपण खाली गेल्यानंतर. स्टे ट्यून. नंतर खाली सगळ्यांचे डान्स झाले आणि त्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही. नेक्स्ट डे सकाळी जेवणामध्ये पनीरची भाजी, पुलाव, श्रीखंड, चपाती असं काही बेत केलं होतं. छान छान, किती मस्त दिसती बबडी माझी. नवीन ड्रेस घातलाय. तुला मोबाईल घ्यायचा, असंच काहीतरी चालू असतं. मोबाईल घ्यायचा असतो, बघायचं असतं, पोज द्यायची असती, हसायचं असतं. असं नवनवीन काहीतरी शिकत राहते आहे ना. ओढाओढी तर सांगायलाच नको. हो, आज जायचं ना खाली. हा, मोदक खायचा ना. हा, बाप्पाची आरती करायची ना. चला चला जाऊयात. चला बाय करा. बाय. हाय करते का बाय करते? आम्हाला हाय नाही येत, फक्त बाय येतो करायला. आम्ही फक्त बाय बाय शिकलोय हाय ना. आम्हाला फक्त बाय येतं. हो हो, चला चला चला, हसून दाखवा, हसून दाखवा. चला ढिंक चिका करा. आम्हाला डान्स पण येतो. ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका, एवढंच येतो. आम्ही एवढं शिकलोय डान्स, हा ना. हा, असाच आमचा खेळ चालू असतो कंटिन्यू है ना. मग मला दमवायचं असतं. थोडंसं कौतुक करायचं, थोडंसं दमवायचं, थोडंसं रडायचं, हा, थोडंसं खेळायचं. असा दिवस जातो है ना. आपण चाललोय खाली. आता जायचं ना. चला जाऊयात खाली आपण. आज गेम आहेत हो ना. तू पार्टिसिपेट करणार का? मी तर करणार. हा हा, तू पप्पापाशी बसायचं तोपर्यंत. हा, आणि पप्पा खेळायला लागलं माझ्याकडे बसायचं. हा, चला जायचं ना बाळ. ओ ओ म्हणायचंय. आम्हाला बोलायला येत नाही पण बोलायचं असतं खूप. हो. खाली गेलो, मग आरती झाली, प्रसाद घेतला आणि आज गेम्स ठेवले होते. आज मॉलतर्फे इव्हेंटवाले आले होते आणि त्यांच्यातर्फे गेम आणि प्राईजसुद्धा होते. त्यांनी 4 ग्रुप केले होते, म्हणजे एक छोट्यांचा, लेडीज, जेंट्स आणि सिनियर सिटीजनचा. त्यामध्ये छोट्यांचा असा गेम होता. त्यामधील छोटा आणि एक मोठा मुलगा किंवा मुलगी पेअर बनवायचे आणि जसजशी रिंग गाणं वाजेल तसं ती पुढे जाणार. स्टॉप झाले की ती जोडी आउट, असा तो गेम होता. रेडी? क्लॉकवाइज घूमना है, ऐसे गोल 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 जाना है आपको. लेट्स स्टार्ट. ऐसे ऐसे जाना है, नहीं ऐसे जाना है. मैं जैसे बोलूं तो उधर हो रहा है. हाँ जाओ. चलिए थोड़ा गाना साउंड बढ़ाओ. वेरी गुड. सभी जन हाथ ऊपर. लेडीज कम ऑन. और भी 2 मेंबर बाहर है, 3 मेंबर और 4 मेंबर. चलिए आ जाइए. थैंक यू सो मच. 15 मेंबर बिग सर्कल. थैंक यू सो मच. लेडीजसाठी जो गेम होता त्यात एवढी काही मजा नाही आली, कारण त्याच्यामध्ये बरेचसे लगेच आऊट होत होते
आणि यांचा जेंट्स लोकांचा जो गेम होता त्यामध्ये एवढी मजा आली, म्हणजे इतकं सगळ्यांनी एन्जॉय केलं, बघणाऱ्यांनी पण आणि गेम खेळणाऱ्यांनी पण. आता तो गेम चुनरी चुनरी सॉन्ग होतं आणि त्याच्यावर डान्स तो गेम खेळायचा. थँक्यू. पप्पाने आज गिफ्ट मिळवलं, जिंकले पप्पा. बघू वायाचं आहे ना, 500 रुपयाचं वाउचर. आणि चेक केलं तर लंच बॉक्स कितीचा, 2500चा. किचनवेअर पण आहे बघ, म्हणजे ड्रिंकवेअर, बॅग आहे, लेदरचं काय, कार्ड केस, ट्रे. घेऊ शकतो काहीतरी, ऑनलाईन पण घेऊ शकतो ना. काय कुपन कोड यूज करायचा आणि घ्यायचं. मार्केटिंग होतं. जाऊ दे, पण चांगलं त्या निमित्ताने आपली पण शॉपिंग होईल. काय चाललंय तुझं? चला जेवायला, चला. काय केलंय जेवायला? खिचडी केली. चला खिचडी केली. काय डान्स येतो का करे? हा डिंक डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.